नागपुर के कलमना थाना क्षेत्र में एक घर में हुई सेंधमारी और चोरी की घटना का पुलिस ने पर्दाफाश कर कुख्यात चोर नरेश महिलांगे को गिरफ्तार कर लिया है। आरोपी अंतर्राज्यीय स्तर पर घरफोड़ियों और वाहन चोरी की वारदातों को अंजाम देता था। उसके खिलाफ महाराष्ट्र, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश समेत अन्य राज्यों में 100 से अधिक आपराधिक मामले दर्ज हैं। फरियादी अनिल रामचंद्र ओचल 52 वर्षीय निवासी प्लॉट नंबर 20 सूर्यनगर गुरुद्वारा के सामने कलमना नागपुर ने 22 फरवरी को अपने परिवार के साथ उमरेड में जन्मदिन समारोह के लिए घर में ताला लगाकर गए थे। जब वे अगली सुबह लौटे तो पाया कि किसी अज्ञात चोर ने ग्राउंड फ्लोर की स्लाइडिंग खिड़की तोड़कर घर में प्रवेश किया और सोने हीरे के आभूषण चुरा लिए। घटनास्थल पर जांच के दौरान सरकारी और निजी सीसीटीवी कैमरों की बारीकी से पड़ताल की गई। इस दौरान सीसीटीवी फुटेज में कुख्यात अपराधी नरेश महिलांगे का नाम सामने आया। आरोपी अत्यंत सतर्कता बरतते हुए देर रात चोरी निकलने करता था। पुलिस ने आरोपी के विभिन्न चौकों स्थानों पर लगे 350 से अधिक कैमरों को 2 महीने तक निगरानी की। साथ ही तकनीकी जांच और गुप्त मुखबिरों की मदद से उसके ठिकानों पर नजर रखी गई। इस महत्वपूर्ण कार्रवाई का नेतृत्व पुलिस आयुक्त रविंद्र सिंह, सह पुलिस आयुक्त निसार तंबोली, अपर पुलिस आयुक्त संजय पाटिल व अन्य के मार्गदर्शन में किया गया। गिरफ्तारी अभियान में अपराध शाखा के घरफोड़ी विरोधी पथक ने पुलिस निरीक्षक अमोल देशमुख, सहायक पुलिस निरीक्षक नितिन चुलपार, पुलिस अब आरोपी के अन्य सहयोगियों की तलाश में जुटी हुई है और नागपुर सहित अन्य राज्यों में उनके आपराधिक रिकॉर्ड की गहन जांच कर रही है। नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडी करणारा हा नरेश अंकुलू महिलांगे हा आरोपी आहे। त्याच्यावर साधारण 40 पेक्षा अधिक वेगवेगळे चोरी, घरफोडीचे असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। मागे काही दिवसांमध्ये नागपूर शहरामध्ये तसेच नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या आणि आम्हाला त्याची माहिती मिळाली होती। त्याचा शोध सर्वच पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच सुद्धा घेत होती। आता आम्हाला तो नरेश महिलांगे हा आरोपी मिळून आलेला आहे। त्याला अटक करून कळमनाच्या ताब्यात दिलेला आहे। आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या तपासानुसार 18 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले आणि ग्रामीणमधले उघडकीस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण रोख रक्कम 2 फोर व्हीलर गाड्या, 2 टू व्हीलर गाडी आणि मोबाईल असा 8,20,000चा जवळजवळ मुद्देमाल वेगवेगळ्या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे। तो संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही देऊन पुढील कारवाई करणार आहोत। याच्यामध्ये आमची घरफोडी विरोधी पथकाची जी टीम आहे क्राईम ब्रँचची, त्यानं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। तिने त्याला शोधून काढून अटक केलेला आहे। हा आरोपी एकटा फिरत जंगलामध्ये फिरत असतो आणि रात्रीच्या वेळेस शहरामध्ये येऊन बंद घरं फोडण्याच्या सवयीचा आहे। आता सध्या अटक केल्यानंतर बाकी 1, 2, 3 नावं त्यांच्याकडून निष्पन्न झालेले आहेत आणि पुढील तपास कळमना येथे सुरू आहे। गुन्हा घडल्यापासून सदर आरोपी वेगवेगळ्या म्हणजे बॉर्डर आहे आपली नागपूर शहराची, त्या ठिकाणी जंगलामध्ये वास्तव्य घेऊन फिरत राहायचा किंवा त्याच्या ओळखीच्या लोकांच्याकडे राहत होता असं निष्पन्न झालं होतं आणि रात्रीच्या वेळेला येऊन शहरामध्ये असे गुन्हे करायचा असं निष्पन्न झालेलं आहे। अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी।